पंतप्रधान म्हणतात न खाऊंगा न खाणे दूंगा. हे म्हणजे टक्केवारीचं राजकारण इतकी टीका खोपरील होते. शेवटचा छोटा प्रश्न आहे साहेब, हे व्हायला पाहिजे. न खाऊंगा, तुम्ही खाऊ नका आणि कोणाला खाऊन पण देऊ नका. खूप लोकांच्या बारीक अपेक्षा देतो. साहेब कसं असा कारभार करा तुम्ही, भ्रष्टाचार विरहित. 100% खोपोलीकरांना मी सर्वांना विनंती करतो आणि आवाहन करतो की खोपोलीचा कारभार हा भ्रष्टाचार मुक्त असणार. सामान्य नागरिकाला आल्यानंतर खोपोलीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, कुठल्याही कामासाठी वेटिंगला बसावं लागणार नाही. आणि पहिली गोष्ट तर कुलदीप शेंडेला भेटायचं असेल तर चिठ्ठी द्यावी लागणार नाही. दरवाजा उघडा असणार आहे. मी माझा दरवाजा सुद्धा त्या कॅबिनचा उघडा ठेवणार आहे. कोणाला खाजगी बोलायचं असेल, पर्सनल जर काम असेल तर बाबा लोकांच्या समोर बोल. परत असं होईल की लोक आतमध्ये केबिनमध्ये अँटी चेंबरमध्ये बसा आणि मग लोकांचा गैरसमज व्हायला, काय असेल ते समोर कर. त्यामुळे खोपोलीकरांना आव्हान आहे की अत्यंत पारदर्शक कारभार खोपोली नगर परिषदेमध्ये आम्ही संपूर्ण करणार आहोत. मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो, खोपोलीच्या जनतेला पूर्ण माझं जे निशाणी आहे ती धनुष्यबाण आहे आणि 6 नंबरला कुलदीपक रामदास शेंडे असं नाव असणार आहे. त्यासमोर धनुष्यबाण निशाणी असणार आहे. ते बटन आपण दाबावं आणि माझ्याच बरोबर असणारे सर्व उमेदवार आहे ज्यांची निशाणी धनुष्यबाण आहे आणि आमच्या माहितीतले बीजेपी यांच्या उमेदवारांची निशाणी कमळ आहे, या बटनावरचं बटन दाबून आपण माझ्या सर्व उमेदवारांना आणि माझ्यासहित सर्वांना प्रचंड मताने विजयी करा अशी आपणाला विनंती करतो. धन्यवाद. हे होते कुलदीपक शेंडे. उमेदवार शिकलेला असेल तर कशा प्रकारे त्याचे विचार असतात हे तुम्ही खोपरीकरांना ऐकलं असेल.